रोखठोक बोलणाऱ्या राज ठाकरेंनी आता थेट कुंभमेळ्यातील स्नानाचीच खिल्ली उडवलेली आहे आणि त्यावरनं श्रद्धेच्या विश्वातून राज ठाकरेंवर हल्लाबोल होतोय। पाहुयात राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय या रिपोर्टमधून। मी गंगेचं पाणी पिणार नाही। कुंभ स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। महंतांकडून राज ठाकरेंवर हल्लाबोल। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं। अगदी सामान्यांपासून ते नेते मंडळी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांनी गंगेत डुबकी मारली। महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता झाली। मात्र राज ठाकरेंनी गंगा स्नानावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला। यावेळी बोलताना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली। तर 65 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं, त्या श्रद्धेचा राज ठाकरे अपमान करतायत अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच कोरोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो। स्थूल तीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे 2 तीर्थांचे फरक आहेत। तीर्थेची परीक्षा न कारयेत, तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये। राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या सोकॉल्ड लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावतील असं बोलणं टाळलं पाहिजे अशी टीका शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे। कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये। पण त्या माध्यमातून मी इतकंच अधोरेखित करीन की निश्चित नद्या अशुद्ध असतील, पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं हे सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सोकॉल्ड लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं दूषित नद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित। पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातल्या नेत्यांवर रोखठोक बोलणारे, मराठीच्या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत कुंभमेळ्यातल्या वास्तवावर टिप्पणी केली आहे। आता हा वाद कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर जोरदार टीका केली आहे। मोहन भागवतांनी महाकुंभ मेळ्यामध्ये डुबकी मारली की आपण जायचं असं ठरवलं होतं, पण भागवत महाकुंभ मेळ्यामध्ये गेलेच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे? आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची। पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो, तुम्ही कसे जाणार? बातमी संजय राऊत यांनी केलेल्या मोठ्या दाव्यासंदर्भातली। भाजपाची बी टीम ही फक्त काँग्रेसमध्येच नाही तर इतर पक्षात राहून जे लोक भाजपासाठी काम करतात ते लोक नमक हराम आहेत। आमच्यासोबत एकनाथ शिंदे होते आणि 2 वर्ष भाजपाचा अजेंडा राबवत होते। शिंदे पळून गेले, बरं झालं, आम्ही मोकळे झालो असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। ऐसी बी टीम बहुत सी पार्टियों में है, ये सिर्फ कांग्रेस में नहीं है, जो वहाँ बैठकर बीजेपी से अंदर से उनकी साठगांठ होती है। नमक हराम बोलते हम, हाँ नमक हराम है ये लोग। जैसे कि हमारे यहाँ भी एकनाथ शिंदे थे, उनके साथ 40 लोग थे, 2 साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे, भागकर चले गए, खुलेआम चले गए। तो अभी अच्छी बात है, हम फ्री हो गए।
तर आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा एकनाथ शिंदेंसह भाजपावर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय. गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं, नाहीतर शिवसेना अदानी असं नाव लावा, अशी टीका ठाकरेंनी केलेली आहे. आणि अजूनही एवढं सगळं करूनही म्हणजे नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरले, कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या, कारण आयुष्यात कधी काही केलं नाही. मग शिवाजी महाराज आमचे, संभाजी महाराज, अरे आता तो पिक्चर आलाय छावा, काय भाजपवाल्यांचं काय कर्तृत्व त्याच्यात, काय केलं काय तुम्ही? हा, जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय. हा, अनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा, की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही, भगव्याला डाग लावतोय की नाही, भगव्यात फूट पाडतोय की नाही. म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं, नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय. तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही, तुम्हाला ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, असं जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय. शिंदेंच्या कामाला स्थगिती द्यायला मी ठाकरे नाही, असा टोलाही फडणवीसांनी यावेळेस ठाकरेंना लगावला होता. गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. एक पेड बातमी झालेली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे. कामाला स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे आहे का? अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला, तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते. आणि देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय. जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. बातमी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. महाराष्ट्रात राजकीय चिखल झालेला आहे आणि एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. मनसेचा 19वा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला. यावेळेस राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलेला आहे. दरम्यान गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. 30 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आत्ता मी? जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत, आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये. फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात. पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर, हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत. आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार. बातमी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. मुंबईतील खड्ड्यांवरनं आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची नक्कल करत खिल्ली उडवलेली आहे. यावेळेस मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू असं शिंदे सांगत होते. मात्र आता पद गेलं तरीही मुंबई खड्डेमुक्त झाली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं. मी म्हणलं, चला तुमचे सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर, मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे, मीडियासमोर बोलूया आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, आता खड्डेमुक्त करू, 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू,
अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत? 3 वर्ष उलटून गेलीत. स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं. मुंबई खड्डेमुक्त झाली आहे का? कारण मी तुम्हाला सांगतो, मी गेले 10 वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंद ठेवण्यात आलं. आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना सह आरोपी करा. मुख्यमंत्र्यांनी धसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. खोक्या भोसलेने हरणं मारलेले आहेत. एक नाही, याच्यामध्ये पुरावा काल मीडियाने पुरावा दाखवला. त्या एका जाळीमध्ये 150 हरणं गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे. म्हणजे हे लक्षात राहू द्या की सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे. गुन्हा सुरुवातीला दाखवू दिला नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड होतंय, हरणांचं कांड होतंय, लोकांना मारलं जात आहे. याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आहेत आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की 70-80% गुन्हे दाखल झालेले नाहीत. हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून, पोलिसांवर दबाव टाकून सुरेश धसांनी खोक्याला सांभाळले, वाचवले, खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही सुरेश धसकडे जातोय का, याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं आहे. माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली, याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सांगोल्यामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने यावेळेस करण्यात आली. आज संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर सांगोला बंदमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांना पाठीराखण करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज बारामतीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आणि या मोर्चामध्ये वैभवीने माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी या मोर्चातून केलेली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा काढण्यात आला. सरपंच देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झालेत. मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता, पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं. त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना, तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं. कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. हे जे आरोपी आहेत हे सिद्ध झालेत, हे आरोपी आहेत, यांनी खून केलाय, यांच्या टोळ्या होत्या, यांचे अपहरण केलेले काही सगळे फुटेज आहेत, हे गुन्हेगार किती प्रमाणात आहेत ह्याचे सगळे पेपर आहेत. परंतु ह्या लोकांना कुणी तयार केलंय? हे लोक कुणाच्या आश्रयाखाली इतक्या दिवस असे खून, दरोडे, अपहरण करत होते? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली. राक्षसी वृत्तीच्या कराड गँगनं देशमुखांची हत्या कशी केली याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली. मात्र या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणते धक्कादायक खुलासे आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अंगभर जखमा अन काळं निळं पडलेलं शरीर. देशमुखांची हत्या कशी केली? मृत्यूचा थरकाप उडवणारा रिपोर्ट. या आरोपीला याची फाशी झाली पाहिजे, फाशीच होणार. सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना नराधमांनी फोटो काढत केलेला उन्माद समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता संतोष देशमुखांना हालहाल करून मारताना त्यांचं शरीर काळं निळं पडेस्तोवर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. देशमुखांना सलग 2.5 ते 3 तास जबर मारहाण करण्यात आली. जबर मारहाणीमुळे शरीरात 2.5 लिटर रक्त साकळलं.
पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याच्या खुणा स्पष्टपणे होत्या. नाकातून रक्त बाहेर येऊन सुकलं होतं. छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवरही गंभीर जखमा होत्या. मांडी, गुडघा तसंच पाठीवर मारहाणीमुळे जखमांच्या काळ्या निळ्या खुणा होत्या. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवेळी त्यांच्यावर केलेल्या क्रूर अत्याचाराचाच पाढा सुरेश धसांनी हिवाळी अधिवेशनात वाचला होता. कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 125 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून दररोज धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यामुळे देशमुखांवर क्रूर अत्याचार करून हत्या करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार आणि कराडसह संपूर्ण टोळीला फासावर कधी लटकवलं जाणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून धनंजय मुंडेंची आई परळीतून नाथळा गावाला गेल्याचं धस यांनी म्हटलं होतं. आता धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिले. माझ्या आईवर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही असा इशारा मुंडेंनी दिलाय. दरम्यान धसांनी काय आरोप केलेत आणि धनंजय मुंडेंनी त्यांना काय उत्तर दिलंय आपण पाहूया. परळीच्या घराची अद्याप दुरुस्ती केलेली नाहीये. परळीतील पंढरी निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे मी माझ्या आईसह नाथरा गावामध्ये राहतोय असं उत्तर यावेळेस धनंजय मुंडेंनी दिलंय. ज्यांनी आरोप केलेत त्यांनीच मी नाथरात राहतो असं सांगितलं होतं. गेल्या महिनाभरापासून माझ्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत. जन्मदात्या आईवर जर कोणी खोटे आरोप करत असेल तर मी गप्प बसणार नाही असं मुंडे म्हणतायत. तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते असाही आरोप केला. मुंडेंसाठी कराड इव्हेंट मॅनेजमेंट करायचं असंही धस म्हणाले. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड सर्व पुरवठा करायचा. धनंजय मुंडेंची आई 1.5 वर्षापासून नाथराला राहायला गेले असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. एक मोठी बातमी समोर येते. संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. बीडमध्ये टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे. संदीप क्षीरसागर यांच्या पीएचाही यामध्ये समावेश आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. संदीप क्षीरसागर यांच्या पीएचाही यामध्ये समावेश असून एका मॅनेजरला इथं मारहाण केल्याचं दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडागिरी बघायला मिळालेली. बीडमध्ये टाटा शोरूमच्या मॅनेजरला इथं या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडागिरी समोर आली, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये जे आता धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील अनेक लोकांना मारहाण झाल्याचा प्रकार सुरेश धस असेल किंवा संदीप क्षीरसागर यांनी उघडकीस आणला होता. मात्र त्यानंतर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांच्या देखील मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि आज संदीप क्षीरसागर जे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील टाटा शोरूमचा जो मॅनेजर आहे त्याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ एक आता व्हायरल झालेला आहे. जी संदीप क्षीरसागर यांचे जे 3 कार्यकर्ते होते, पीए देखील होता, त्यांनी त्या टाटा शोरूमच्या कार्यकर्त्याला मॅनेजरला मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाय त्या मॅनेजरने यांची माफी देखील मागितल्याचा जो प्रकार आहे तो या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी बीडमधील सर्व पक्षीय जे नेते आहेत त्यांच्या नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आता कुठेतरी सुसाट सुटलेत का, नागरिकांना मारहाण करतात, यामुळे हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे. जी धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.
तर आपण संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांची गुंडागिरी पाहिलेली आहे. कार्यकर्त्यांनी मॅनेजरला मारहाण केलेली, टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आलेली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आता या कार्यकर्त्यांवर नक्की काय कारवाई होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा छगन भुजबळांनी भेट घेतली. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणामध्ये कारवाई करायला हवी या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलेली आहे. सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे. आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात, कायदा सगळ्यांना सारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग ठाकरेंनी फुंकलेलं आहे. निवडणूक कधीही लावा, आम्ही तयार आहोत असं आव्हान ठाकरेंनी सरकारला दिलंय. तर मी देईन तो उमेदवार निवडून आणा, बंडखोऱ्या करू नका असा कानमंत्र ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्याचं दिसतंय. की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल कधी लावो, मी म्हणेन आत्ता घ्या. तुम्ही जिंकलायत ना, घ्या ना आत्ता. आम्ही नाही घाबरत, तुम्ही जिंकलेले का घाबरताय? आत्ता लावा, आम्ही तयार आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही, कटेंगे नाही, फुटेंगे तर अजिबात नाही. बंडखोऱ्याच करायच्या नाहीत, चालणार नाहीत. म्हणून आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय तसं आज जसं एकजुटीने इकडे आलेला आहात, निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा एक निर्धार करा आणि कामाला लागा. दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलचा सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हजेरी लावलेली आहे. यावेळेस चहलच्या शेजारी एक मिस्ट्री गर्ल बसलेली दिसली आहे. विवेक ओबेरॉयनं ही मिस्ट्री गर्ल दाखवली असून तनश्री सोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहल बरोबर दिसलेली ही मिस्ट्री गर्ल कोण याची चर्चा सुरू आहे. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. दुबईतील भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलचा सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हजेरी लावल्याचं आपण पाहिलंय. आणि यावेळेस चहलच्या शेजारी एक मुलगी बसली आहे. दरम्यान ही एक मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे असा प्रश्न पडलेला आहे. विवेक ओबेरॉयने ही मिस्ट्री गर्ल दाखवली असून धनश्री सोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहल बरोबर दिसलेली ही मुलगी, ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे याची चर्चा सध्या सुरू झाली. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है 251 इंडिया जीतेगी आराम से. क्या लग रहा है चहल सोबत ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे असा सवाल उपस्थित झालेला आहे. काही दिवसांपूर्वी चहलने घटस्फोट घेतला आणि आता दुबईमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू असताना चहल तिथे हा सामना पाहण्यासाठी पोहोचलेला आहे. दरम्यान घटस्फोटानंतर आपण पाहतोय हा स्टेडियमवर सामना बघण्यासाठी पोहोचला आणि त्याच्या शेजारी एक मुलगी बसलेली. तिची ओळख मात्र पटलेली नाही. मात्र ही मिस्ट्री गर्ल चहलच्या बाजूला नक्की कोण आहे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडिया समोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलंय. याला उत्तर देताना टीम इंडियानं 3 विकेट गमावत 140 धावांचा टप्पा पार केला. रोहित शर्मा 76 धावांवर बाद झाला तर विराट कोहली अवघ्या 1 धावेवर बाद झालाय. टीम इंडिया समोर 252 धावांचं लक्ष आहे. भारत न्यूझीलंडमध्ये महामुकाबला सुरू असून 252 धावांचं लक्ष आता भारत कसं पेलणार याकडे सर्वांचं लक्ष. रोहित शर्मा 76 धावांवर बाद झालाय. टीम इंडिया आता 144 धावांवर 3 विकेट अशी स्थिती आहे. मोबाईल हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनलाय, पण काही जणांना याचं व्यसनच जडलेलं आहे. मोबाईलच्या नादात एकाई चक्क आपल्या बाळालाच विसरलेली आहे. फोनवर बोलता बोलता ही महिला रस्त्याने चालताना दिसते, पण फोनवर बोलण्याच्या नादात
इतकी पुढे निघून जाते की तिचं बाळ ती मागेच विसरतीये. एक व्यक्ती हातात बाळ घेऊन या महिलेला हाक मारताना दिसतोय आणि त्यानंतर या महिलेच्या लक्षात येतं आणि ती धावत त्या व्यक्तीकडे जाऊन बाळाला कडेवर घेते. अरे रुको, अरे बुला रहे उसको. ओ मैडम, अरे मैडम क्या है? त्यामुळे मोबाईल हा महत्त्वाचा भाग आहेच, मात्र इतरही गोष्टींकडे लक्ष ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. यानंतर वेळेत इतर बातम्यांकडे बातमी आहे पुण्यातून चीड आणणारी. कारण पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये नंगानाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव अहुजाला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरवने मद्यासह ड्रग्जही घेतले होते का, या दिशेने पोलिसांचा तपास होणार आहे. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात नंगानाच करणारा गजाड. गौरव अहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. ड्रग्सचं सेवन केलं होतं का, या दिशेनंही तपास. पुण्यात भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव अहुजा विरोधात संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या मित्राची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रस्त्यावर प्रवास करणारी लहान मुलं, स्त्रिया यांची पर्वा न करता भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या आणि लघुशंका करणाऱ्या गौरवचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकर संतप्त झाले. त्याच्या वडिलांनीही उद्विग्न होत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर या बड्या बापाच्या माजुरड्या मुलानं माफीसाठी गयावया केली. स्वतः व्हिडिओ पोस्ट करत मी 8 तासात समर्पण करतो असं म्हटलं. पण हे 8 तास त्यानं का घेतले? गौरवनं मद्यासह ड्रग्जही घेतलं होतं का? आणि म्हणूनच त्यानं ही वेळ तर मागितली नाही ना, या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरू केलाय. त्याच्या BMW गाडीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. अहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते, परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे, परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं. कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही, परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने 1 दिवसाची PC त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत. बड्या बापाचा वाया गेलेला निर्लज्ज गौरव भर रस्त्यात नंगानाच करत होता. यावेळी गाडीत बसलेला त्याचा मित्र भाग्येश आपला मित्र मोठा पराक्रम करतोय अशा आविर्भावात दात काढत होता. मुख्य म्हणजे भाग्येशच्या हातात दारूची बाटली होती. त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून भाग्येशच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय. पण इतकं होऊनही त्यांचा माज कमी झालेला नाही. अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलाय. चक्क पोलीस स्टेशनमध्येच मित्र भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड्रिंक घेऊन आले. मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलं. पुण्यात अशा श्रीमंत बिघडलेल्या मुलांच्या बुद्धीला अश्लीलतेची वाळवी लागते की काय, असा सवाल उपस्थित होतोय. कोयता गँगचे हल्ले, पोर्शे अपघात प्रकरण, ड्रग्सचा विळखा, स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण आणि आता भर रस्त्यात नंगानाच. यामुळे पुण्यात पोलीस यंत्रणेचा धाक उरला नाही हे वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्चपर्यंत 3000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात मिळतील. अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. दरम्यान त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे 2 टप्प्यात जमा होणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.
तर पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येतील. दहावी बारावीच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला असतानाच 12वीच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर आढळल्या. कुठे घडला हा धक्कादायक प्रकार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. 12वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर, 25 उत्तरपत्रिकांचा गठ्ठा रस्त्यावर. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ. 10वी-12वी बोर्डाच्या कारभाराचे वाबाडे नेहमीच काढले जातात. त्यात आणखीन एका घटनेची भर पडली. 12वीच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर आढळल्यात. हे दृश्य बघा. या उत्तरपत्रिका 12वीच्या आहेत. नवी मुंबईतील कामोटे येथे रस्त्याशेजारी असलेल्या भूखंडावर 12वी कॉमर्सच्या बुक किपिंग या विषयाच्या उत्तरपत्रिका सापडल्यानं खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्यानं संताप व्यक्त होतोय. मनसे कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व उत्तरपत्रिका कामोटे पोलीस ठाण्यात जमा केल्या. पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकाकडून हा प्रकार झाल्याचं उघड झालं. शिक्षक दुचाकीवरून जात असताना गाडीवरून 25 उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा खाली पडला होता. या गठ्ठ्यामधील काही पेपर रस्त्यावर पडले. मनसे कार्यकर्त्यांच्या जागरूकतेनं हा प्रकार लक्षात आला. त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी कॉल केला होता की असे एक पिशवी सापडली आहे, त्याच्यामध्ये पेपर असल्याचं शक्यता आहे. तिने तात्काळ मला, आमच्या स्वरूपा सुर्वे यांना कॉल केला. आम्ही घटनास्थळी पोचलो. आम्ही सगळे पेपर ताब्यात घेतले. जे बुक किपिंग ह्या वर्षीचे 28 फेब्रुवारी रोजी जो पेपर झालेला आहे त्या वर्षाचे पेपर आहेत. पेपर सगळे सुखरूप आहेत. आता त्या शिक्षकांना बोलवले, शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवले. शिक्षण अधिकारी आणि ते शिक्षक ज्यांनी पेपर तपासायला घेतले होते त्यांच्याशी बसून डिस्कस करून पुढील तपास मॅडम करणार आहेत. ही धक्कादायक घटना कोकण विभागीय शिक्षण मंडळाला कळवण्यात आली. हे पेपर खारघरमधील एका परीक्षा केंद्रातील आहेत. परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्यात. आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉडरेटरकडे जात होते पेपर देण्यासाठी, 25चा गट्टा देण्यासाठी, आणि ते थोडंसं म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले. तर त्यांच्या लक्षात आलं नाही, पण ते काही कालावधीमध्ये एका सुज्ञान पालकाने आणून पोलीस स्टेशनला जमा केले. एकीकडे बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर सापडल्यात. 12वीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरवत असते. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीचे पेपर अशा प्रकारे रस्त्यावर टाकले जात असतील तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला हा खेळ आहे. आता याची तरी जबाबदारी शिक्षण मंडळ घेणार का? सिद्धेश म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुण्यातल्या मेट्रो मार्गिकेवर आंदोलन करणं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भोवलंय. आंदोलन करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, मेट्रो कायदा तसंच बेकायदा आंदोलनासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. या आंदोलनानंतर पक्षातून कार्यकर्त्यांना काढून टाकण्यात आलं. तर मेट्रोच्या रुळावर आंदोलकांनी घोषणाबाजी करत मेट्रो रोखून धरली. काही आंदोलकांनी पोलिसांवर हातही उगारला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हात उचलला त्याने, वरतीला हात टाकला आहे. त्याला आम्ही स्ट्रिक्ट कायदेशीर ऍक्शन घेणार आहे. त्याने पोलिसाची वर्दीला हात घातलाय. त्यांना एकदम कायदेशीर लायसन्स शिकवला जाणार. तुम्ही जर हॉटेलमधलं जेवण खात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण की नवी मुंबईमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार घडलेला आहे. हॉटेलमध्ये जेवणात मेलेला उंदीर सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सेक्टर 4 मध्ये पर्पल बटरफ्लाय या हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. महिला दिनानिमित्त काही महिला हॉटेलमध्ये जेवायला आल्या होत्या. यावेळेस जेवणाच्या ताटात त्यांना मेलेला उंदीर आढळला. या संदर्भात महिलांनी तात्काळ व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने चूक मान्य केली नाही. मात्र तीव्र विरोध केल्यानंतर व्यवस्थापनाने चूक मान्य केली आहे.
वो बंद क्यों किया वो तो बोलो, वो बंद क्यों किया पहले वो तो बोलो, वो बंद क्यों किया? देखो आता बातमी आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या शाळांच्या घोटाळ्याची। राज्यातील खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून मोठा घोटाळा केलाय। मात्र शिक्षण विभागाचा हा घोटाळा नेमका काय आहे? खासगी शाळांकडून शासनाची कशी फसवणूक सुरू आहे पाहूयात साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधनं। अल्पसंख्याक शाळांची सरकारी फसवणूक, विद्यार्थ्यांच्या लुटीसाठी शाळांचा घाट, अल्पसंख्याक नावाने खासगी शाळांचा गोरखधंदा। राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या नावानं खासगी शाळांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 25% प्रवेश देणं बंधनकारक असताना आता खासगी शाळांनी लाखोंचा गल्ला जमवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवून पळवाट काढत शिक्षणाचा बाजार मांडलाय। तर एकट्या छत्रपती संभाजीनगरच्या 622 अल्पसंख्याक शाळांमध्ये आरटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही। मात्र संभाजीनगर मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं लाखो रुपये फेकणाऱ्या पैसेवाल्यांच्या मुलांनाच प्रवेश देत थेट सरकारच्या डोळ्यातच धुळफेक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। पहिल्या ज्या शाळा आरटी मध्ये होत्या संभाजीनगरच्या आणि त्यांनी अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र काढलं। प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दिलं। तर खरंच त्या समूहाचे मुलं त्या शाळेत शिकतायत किंवा नाही, किमान एवढं जरी व्हेरिफिकेशन संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने केलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचं फॅड आलंय। खासगी शाळांमध्ये वर्षाला किमान 30,000पासून ते 1.5 लाखांपर्यंतची फी आकारली जाते। यामध्ये 25% आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे। या शाळांना सरकार वर्षाला एका विद्यार्थ्यामागे 17,000 रुपये देतं। मात्र खासगी शाळांनी थेट अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचे मार्ग स्वीकारून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारण्याचा सपाटा लावलाय। मात्र अल्पसंख्याक शाळांबाबत सरकारचा नियम काय सांगतो तेही पाहूया। भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकतात। 50% सदस्य धार्मिक आणि भाषिक आधारावर अल्पसंख्याक असणं आवश्यक। संस्था ज्या अल्पसंख्याक समुदायासाठी तयार करण्यात आली त्यापैकी 51% विद्यार्थी असणं बंधनकारक। 2009 ते 2022 13 वर्षात 2789 शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला। 2009 आरटीची अंमलबजावणी सुरू होताच 634 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त। प्रत्यक्षात मात्र या निकषांना उडवून लावत शाळांमध्ये त्या समूहाचे 50% विद्यार्थी नसल्याचं उघडकीस आलं। भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक विद्यार्थी नसतानाही खासगी शाळांचा हा गोरखधंदा सुरू असल्यानं त्यावर साम टीव्हीनं सवाल उपस्थित केले। संबंधित समूहाचे 50% विद्यार्थी नसताना शाळेला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला? नियमबाह्य खासगी शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई का नाही? शिक्षण विभाग नियमबाह्य शाळांना अभय का देत आहे? साम टीव्हीनं शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आणल्यानंतरही शिक्षण विभागानं तक्रार आली तरच कारवाई करू असं म्हणत आपलं कातडी बचाव धोरण अवलंबलंय। अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये आरटी प्रवेश किंवा इतर काही ज्या काही समस्या असतील किंवा ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगानं शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांचं बायलॉज या सर्व बाबींचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल। राज्यात 3000पेक्षा जास्त खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून सरकारची फसवणूक सुरू केली आहे। त्यामुळे शिक्षण विभाग या बोगस शाळांवर कारवाई कधी करणार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25% जागा कधी मिळवून देणार याकडेही लक्ष लागलंय। मागेल त्याला अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अल्पसंख्याक विभागाची आता चौकशी झाली पाहिजे। इतकंच नाही तर अल्पसंख्याक दर्जा घेऊन सुरू असलेल्या शाळांवर
कारवाई करीत नसल्यास शिक्षण विभागाचीही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच कुठं सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.